हॅलो अँड गुड मॉर्निंग. आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. ते का ते तुम्हाला या व्लॉगमध्ये समजणारच आहे. बट त्याआधी आपल्याला जायची तयारी करायची आहे. ती पहिले करूया. पहिले तर उठल्या-उठल्या आज मी चहा न पिता पहिले फ्रेशन अप झाले. युजुअली मी तसं करत नाही. बट आज मी पहिले फ्रेशन अप झाले कारण की मला जेवढ्या लवकरात लवकर निघता येईल तेवढ्या लवकरात लवकर निघायचं होतं. आणि आज माझी बेस्ट फ्रेंड तेजू सुद्धा माझ्यासोबत येणार होती आणि तिला मी ॲक्चुअली 10चा टाईम दिला होता आणि मी तिला 10:30ला घ्यायला गेले. मी जो टाईम डिसाईड केला आणि त्या टायमिंगलाच मी घराच्या बाहेर पडले असं कधीच होऊ शकत नाही. एनिवेज जाता-जाता आम्ही पेट्रोल सुद्धा भरून घेतलं कारण की थोडासा लाँग रूट होता. तिकडून आम्ही लगेच निघालो आणि 45 मिनिट्स ड्राईव्ह केल्यानंतर मी इकडे थोडी गाडी थांबवली होती नारळ पाणीवाला दिसला म्हणून. ॲक्चुअली मी हेल्मेट वाला शोधत होते. युजुअली हायवेनी जाता-जाता हेल्मेट वाले दिसतात बट मला ना तो दिसतच नव्हता आणि मला खरं तर टेन्शन येत होतं कारण की मला आज जिथं जायचं होतं तिथं ते नेसेसरी होतं. बट आता हेल्मेट वाला तर दिसत नव्हता म्हणलं की थोडंसं हायड्रेटेड व्हावं आणि थोडं चिल व्हावं कारण की इथून पुढे दिसणारच आहे आम्हाला माहिती आहे कारण की हायवेली मोस्टली असतातच हेल्मेट वाले. मी जे कोकोनट घेतलं होतं ना त्याच्यामध्ये ही अशी मलाई होती ती मला खूप जास्त आवडते मी त्या दादांकडून ते ब्रेक करून घेतलं. अँड गेस व्हॉट जाता जाता आम्हाला हेल्मेट वाला पण दिसला बट यांच्याकडे लेडीज हेल्मेटच नव्हतं फक्त जेंट्स होता आणि ते पण 4च रिमेनिंग राहिले होते मला ऑप्शन नव्हता तर मला त्यातून एक सिलेक्ट करावंच लागलं. तेजूने पण तिच्यासाठी एक गॉगल घेतला आणि थोडंसं बार्गेनिंग केल्यानंतर त्या दादांनी मला 600 मध्ये हा हेल्मेट दिला. ऍक्च्युली इट इज अ टोटली वेस्ट ऑफ मनी कारण की ते जेंट्स हेल्मेट मी फ्युचरमध्ये कधी वापरणार सुद्धा नाहीये बट एनिवेज आरटीओ मध्ये येण्यासाठी मला ते नेसेसरी होतं. तिकडची माझी एक्झाम एकदम सक्सेसफुल झाली. अँड यू गाईज वोंट बिलीव्ह की आम्ही लिटरली उन्हाचं तिकडे 4-5 तास थांबलेलो. एफसी रोड वरून येता येता तेजूने एक कव्हर घेतला आणि आम्हाला त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती वेस्ट साईडच्या खाली आम्ही लंच करण्यासाठी आलो. अँड जर तुम्हाला आठवत असेल की एफसी रोडच्या ब्लॉग मध्ये सेम दीदीने आम्हाला इकडे बर्गर खाण्यासाठी आणलं होतं आणि मला इकडचा बर्गर ऑनेस्टली खूप जास्त आवडला होता. मी तेजूला म्हटलं की आपण लंच करण्यासाठी इकडेच थांबूया वी ऑर्डर 2 बर्गर्स अँड 2 कॉफी. लंच केल्यानंतर डायरेक्ट घरीच गेलो कारण की फिरण्याची शक्ती तर अजिबातच नव्हती.